EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आळसाला आजचा दिवस जर बहाल केला तर आळस हा उद्याचा दिवस सुद्धा चोरून घेत असतो। म्हणून स्वामी विवेकानंद असे सांगत होते की आपण स्वतःला कधीच आपल्या परिस्थितीनुसार किंवा वेगवेगळ्या गोष्टींनुसार कमजोर समजायचं नाही। नमस्कार, मी सचिन गुळिक, स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आतापर्यंत आपण PYQ सिरीज पाहिली होती। या PYQ सिरीजमध्ये 2018चा क्वेश्चन पेपर, त्याच्यानंतर 2019 आणि त्यानंतर 2021चा हे तिन्हीचे तिन्ही क्वेश्चन पेपर PYQच्या सिरीजमध्ये आपण पाहिलेले होते। यानंतर मात्र आपण पुढच्या लेक्चरकडे वळत असताना अतिसंभाव्य गट क ही पूर्व परीक्षा जी आहे 5 नोव्हेंबरला आपण सगळ्यांनी टार्गेट केलेला आहे आणि मी तुमच्यासाठी एक मिशन सुद्धा दिलेलं होतं। या मिशनचं नाव आहे 70+ म्हणजेच लास्ट टाइमचा जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ जर लक्षात घेतला तुम्ही सगळ्यांनी तर लास्ट टाइमच्या कट ऑफला जवळपास 65 पेक्षा जास्त मार्क पाहिजे होते, म्हणजे 70 पेक्षा जास्त मार्क आपल्याला या 5 नोव्हेंबरमध्ये घ्यायचेच आहेत। म्हणून 5 नोव्हेंबरच्या गट क या पूर्व परीक्षेसाठी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतोय आणि त्या प्रश्नांच्या निमित्ताने विश्लेषण सुद्धा इतिहासाचं सविस्तर घेण्याचा प्रयत्न करतो। त्याचबरोबर तुमच्यामध्ये एनर्जी ही 5 तारखेपर्यंत ठेवण्याचा मी तंतोतंत प्रयत्न करत राहतो। फक्त सोबत राहा। व्हिडिओ जर आवडत असेल तर शेवटपर्यंत बघा, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका। आपण जातोय पुढच्या प्रश्नाकडे। 1 नंबरचा प्रश्न आहे की अहमदाबाद या ठिकाणी टेक्सटाईल लेबर युनियनची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती? तर विश्लेषण करत असताना मी त्याच्या अवतीभोवतीचे म्हणजे पाठीमागचे आणि त्याच्यानंतरचे पार्श्वभूमी असेल, प्रेझेंट असेल आणि फ्युचर, तर या सगळ्या माहितीचे डिस्कशन करेल, म्हणजे त्या निमित्ताने अनेक प्रश्न किंवा अनेक कंटेंटला टच करून जाऊ आणि त्यावरती कदाचित एखादा प्रश्न बनू शकतो। तर अहमदाबाद या ठिकाणी टेक्सटाईल लेबर युनियनची स्थापना लाला लजपत राय यांनी 1920 मध्ये आयटक बनवलेली होती। PB वाडिया यांनी मद्रास या ठिकाणी मद्रास लेबर युनियन बनवलेली होती। नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघ बनवलेला होता, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेने। म्हणजेच काय आहे तर या ठिकाणी महात्मा गांधीजी एकच ऑप्शन राहिला। मग महात्मा गांधीजी आणि लेबर युनियन यांचा संबंध कधी आलेला होता? तर 1917चा चंपारण्य सत्याग्रह झाला आणि चंपारण्य सत्याग्रह झाल्यानंतर 1918 मध्ये अहमदाबाद या ठिकाणी गिरणी कामगार जे होते त्या गिरणी कामगारांचा प्लेगचा बोनस आणि त्याबरोबर गिरणी मालक यांच्यावरून खूप सारा वाद आणि वादन सुरू होतं। याच दरम्यान महात्मा गांधीजींना कोणीतरी आमंत्रण दिलं की इथं गिरणी कामगारांचा प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे आणि म्हणून महात्मा गांधीजी अहमदाबाद या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी आले होते। तर या ठिकाणी महात्मा गांधीजींनी म्हणजे 1917ला चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळी इथं पहिल्यांदा सत्याग्रहाचा प्रयोग इथं केलेला होता। दुसरी गोष्ट, आमरण उपोषण जे आहे हे अहमदाबाद या ठिकाणी महात्मा गांधीजींनी पहिल्यांदा केलेलं होतं। आता दक्षिण आफ्रिकेमध्ये ते केलं, तो भारताच्या बाहेरचा भाग येतो, म्हणजे भारतामध्ये केलेलं हे पहिल्यांदा। आणि या ठिकाणी अहमदाबादमध्ये जेव्हा आमरण उपोषणाची वेळ कधी आली होती, जेव्हा सगळेच कामगार हे महात्मा गांधीजींचा पाठिंबा सोडून गिरण्यामध्ये कामाला जात होते, त्यावेळी महात्मा गांधीजींनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। आणि इथं कामगारांचा बोनस हा पहिल्यांदा 70% वरती होता, परंतु इथं गिरणी मालकाने तो बोनस काय केला तर कमी केलेला होता। मग महात्मा गांधीजी यांच्या प्रयत्नाने कामगार मागत होते 50% आणि गिरणी मालक देऊ करत होता किती तर 20% पर्यंत, आणि महात्मा गांधीजींच्या प्रयत्नाने हा बोनस जवळपास 35% कामगारांना देऊ केला होता। आणि त्याच दरम्यान मग इथं महात्मा गांधीजींना काय तर वेगवेगळ्या लोकांनी साथ दिलेली होती। मग जे गिरणी कामगार होते तर त्यांच्या बहिणीने सुद्धा इथं साथ दिलेली होती। तर अशाच वेळी गिरणी मालक आणि गिरणी कामगार यांच्यामध्ये संघर्ष होऊ नये म्हणून महात्मा गांधीजींनी 1918 मध्ये अहमदाबाद या ठिकाणी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर युनियनची स्थापना केलेली होती। त्याचबरोबर ह्या बाकीच्या संघटना सांगितल्या। इथं आहे आयटक संघटनेची स्थापना लाला लजपत राय यांनी केलेली होती। PB वाडिया यांनी मद्रासमध्ये अशाच पद्धतीनं याच्याकडून आदर्श घेतला संघटना सुरू केली आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावरती आयोगाने प्रत्येक परीक्षेचा प्रश्नपत्रिका जरी ओपन केली तर तुम्हाला नारायण मेघाजी लोखंडे जे गिरणी कामगार चळवळीचे पहिले नेते किंवा गिरणी कामगारांचे महत्त्वाचे सर्वोत्कृष्ट नेते, त्याचबरोबर रविवारच्या सुट्टीचे जनक, तर ह्या वेगवेगळ्या नावाने यांना ओळखलं जातं आणि सत्यशोधक समाजाचे
मुंबईमधील असणारे महत्त्वाचे व्यक्ती. तर अशा पद्धतीनं ह्या टेक्स्टाईल लेबर युनियनच्या निमित्ताने आपण वेगवेगळी व्यक्ती आणि त्यांच्या संघटना आणि त्याचबरोबर वर्ष कंप्लीट पाहिलेले आहे. त्यानंतर नंबर 2चा प्रश्न आहे की नारायण मेघाजी लोखंडे यांच्या बाबतीत कोणतं विधान सत्य आहे. कारण का तर नारायण मेघाजी लोखंडे एकतर गिरणी कामगार असतील, कामगारांचे प्रश्न असतील, त्याचबरोबर दिनबंधू नावाचं वर्तमानपत्र 80 पासून 97 पर्यंत आणि प्लेगच्या साथीमध्ये त्याच्यापूर्वी त्यांना राव बहादूर नावाची पदवी, त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी हे खिरापत वाटल्यासारखं वाटतायत का वगैरे वगैरे टीका केली. त्याच्यानंतर यांनी वेगवेगळे हॉस्पिटल सुरू केले प्लेगच्या साथीमध्ये मुंबईमध्ये आणि त्याच दरम्यान प्लेगच्या साथीने यांचं निधन झालं होतं सावित्रीबाई फुले यांच्या अगोदर फक्त 1 महिन्याच्या पूर्वी. तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबाबत कोणतं विधान सत्य आहे. लक्षात ठेवा, इथं प्रश्न वाचत असताना काही प्रश्नांना मी हायलाईट करतो, ते तुम्हाला उत्तर देत राहतं. तर त्यांनी देशातील पहिली कामगार संघटना सुरू केली, हे बरोबर आहे. कारण का तर परळ भायखळा म्हणजे सुपारी बागेमध्ये जवळपास 5 ते 10 हजार लोकांची सभा घेतली. त्या सभेमध्ये गिरणी कामगारांच्या समस्या मांडण्यासाठी त्या 23 ते 26 सप्टेंबर 1884 मध्ये त्यांनी ती सभेची स्थापना केलेली होती. म्हणजे मीटिंगच्या दरम्यानच कामगार चळवळीचे ते जनक होते. ठीक आहे, कामगार चळवळीचे जनक होते आणि दिनबंधू वर्तमानपत्राशी त्यांचा संबंध होता. मग दिनबंधू वर्तमानपत्र आपण 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये PYQs मध्ये जोड्या लावायला पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये तानुबाई बिर्जे ह्या 1906 पासून 12 पर्यंत जेव्हा वासुदेव बिर्जे पतीचं निधन झालं त्यावेळी त्यांनी 6 वर्षापर्यंत दिनबंधू नावाचं वर्तमानपत्राचं संपादक हे पद भूषवलेलं होतं. त्या पहिल्या भारतातील महिला संपादका होत्या. तर दिनबंधू वर्तमानपत्राचा संबंध होता. म्हणजेच अर्थात हे तिन्हीचे तीन विधानं कशा आहेत, बरोबर आहेत. म्हणून याच्यामध्ये अ ब क हा ऑप्शन देतो. पण आयोग कधी कधी काय करू शकतं तर अशा पद्धतीचा ऑप्शन चुकीचं देऊ शकतं. म्हणजे अ ब क च्या ऐवजी सिक्वेन्स किंवा क्रोनॉलॉजी लावण्याऐवजी क अ आणि ब म्हणजेच काय तर याचं उत्तर हे आपल्याला 2 नंबरचा पर्याय आहे. तर थोडक्यामध्ये इथं बघूया आपण की 1875 मध्ये ॲबूट नॉट, ठीक आहे, ॲबूट नॉट ह्या मुंबईच्या कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली काय केलं, एक आयोग नेमला होता. त्या ॲबूट नॉटने शिफारसी केल्या आणि 1881 ला पहिला कारखाना कायदा आला, फॅक्टरी ऍक्ट पहिला आला. या दरम्यान भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता किंवा व्हाईसरॉय लॉर्ड रिपन होते, ज्यांचा कालावधी 1880 पासून 1884 आणि यांनी सांगितल्याप्रमाणे इल्बर्ट बिल 1884 मध्ये आणलं आणि त्या इल्बर्ट बिलावरून वाद झाला आणि लॉर्ड रिपनने आपल्या पदाचा राजीनामा दिला. परंतु लिटन आणि रिपन याच्यामध्ये खूप सारी गडबड होण्याची शक्यता असते. अर्थातच इथं आलेले होते लॉर्ड रिपन, परंतु लिटनचा कालावधी पण लक्षात ठेवायचा. कारण का तर इथं ॲबॉट नॉट जे आहे तर याच्यानंतर 1876 ते 1880 पर्यंत लॉर्ड लिटन होते की ज्यांनी वर्नाक्युलर ऍक्ट आणला होता, प्रेस ऍक्ट आणला होता, त्याचबरोबर इंडियन आर्म्स ऍक्ट आणला होता, स्टॅच्युटरी सर्व्हिसेस ऍक्ट आणला होता, ड्रॅमॅटिक परफॉर्मन्स ऍक्ट आणला होता. हे सगळे कायदे लिटनच्या कालावधीमध्ये. तर हे व्यवस्थित नव्हते, चांगले नव्हते, साम्राज्यवादी होते, विस्तारवादी होते. लॉर्ड रिपन हे भारतासाठी उदारमतवादी होते. म्हणून त्यांच्या कालावधीमध्ये पहिला कारखाना कायदा असेल, पहिली जनगणना असेल, त्याचबरोबर इल्बर्ट बिल असेल, सगळे कायदे रिवोक केले होते, पाठीमागे घेतले होते लिटनचे कायदे आणि ह्या सगळ्या सुविधा स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे तर ह्या कालावधीमध्ये आल्या होत्या. 1881 ला फॅक्टरी ऍक्ट. परंतु इथं नारायण मेघाजी लोखंडे हे खूप नाराज झालेले होते आणि म्हणून काय केलं तर त्यांनी अनेक लोकांची सभा घेतली परळ भायखळा आणि त्या ठिकाणी यांनी पहिली कामगार संघटना बनवली होती. तर याला काय म्हटलं जातं, बॉम्बे मिल हँड असोसिएशन 1884 ची. तिलाच मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर मुंबई गिरणी कामगार संघ या नावाने ओळखतात. दुसरं कामगार चळवळीचे जनक त्यांनाच म्हटलं जातं. आता इथं बंगाली शापूरजी पालनजी बंगाली यांचं सुद्धा नाव घेतलं जातं. परंतु यांनी कारखान्यांसाठी कायद्याची शिफारस केल्याने इथं नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांसाठी शिफारस केली होती. तर हा फरक आहे आणि याच्यावरती एकदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. दिनबंधू वर्तमानपत्र ऐन दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये 1 जानेवारी 1877 मध्ये कृष्णराव भालेकरांनी घर आणि जमीन ही सगळी स्थावर आणि जंगम मालमत्ता विकून त्यांनी काय केलं तर हे दिनबंधू वर्तमानपत्र सुरू केलं. महात्मा फुलेंनी सांगितलं होतं सुरू करू नका, परिस्थिती तशी नाही. परंतु 1880 मध्ये आर्थिक चणचणीमुळे हे वर्तमानपत्र बंद करावं लागलं आणि 1880 पासून 1897 पर्यंत हे वर्तमानपत्र मुंबईमधून नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केलं. परंतु लोखंडे यांच्यासोबत साठे होते किंवा त्यांच्यासोबत आपटे वगैरे हे सगळे सहकारी होते. 1897 ला प्लेगच्या साथीमध्ये यांचं निधन झालं आणि 1897 ला इथं वर्तमानपत्र चालू केलं होतं कोणी तर चालवलं लक्ष्मण वाघमारे या व्यक्तीनं. आणि यानंतर मग दुसऱ्यांदा परत एकदा वर्तमानपत्र आलं कोणाकडे तर वासुदेव बिर्जे,
ठीक आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी यांच्याकडे वर्तमानपत्र आलं 1906 पासून 12 पर्यंत. या होत्या कोण, तर तानूबाई बिर्जे. अशा पद्धतीने हे वर्तमानपत्राचा प्रवास सुरू झाला. या वर्तमानपत्रामध्ये 2 घटकावरती लिखाण केलं जात होतं. एक, पहिली समस्या मांडली जात होती शेतकऱ्यांची आणि दुसऱ्यांदा समस्या मांडली जात होती कामगारांची. म्हणजेच मुंबईला गेल्यानंतर त्यांनी कामगारांची समस्या मांडायला सुरुवात केली. अशा पद्धतीने आपण इथं हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. 3 नंबरचा प्रश्न जाण्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना आहे की 5 नोव्हेंबरची परीक्षा आहे. 12+ व्हिडिओ आहेत या बॅचमध्ये आणि यामध्ये तुम्हाला 12+ मार्क मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर या क्लासची फी किंवा या कोर्सची फी फक्त 270 रुपये आहे. तुम्हाला जर कोर्स लावायचा असेल तर ऑफिसचा नंबर दिलेला आहे किंवा अजून एक आहे की ॲज अ मार्गदर्शक म्हणून इथं माझा नंबर दिलेला आहे 2 गोष्टींसाठी. म्हणजे टेक्निकली किंवा कोर्सबद्दल माहिती पाहिजे असेल तर यावर फोन करू शकता किंवा अतिशय महत्त्वाचे आहे कोर्सच्या माहितीसाठी ऑफिसचा नंबर आहे, परंतु इतिहासाच्या माहितीसाठी तुम्ही यावरती मात्र संपर्क साधू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की काही शंका जर असेल तर या दोन्ही नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. स्पर्धाग्राम ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. नंबर 3चा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी पुढीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये हंटर कमिशनवरती टीका केलेली आहे. 2 व्यक्ती दिले, 2 आले तिथं, एक हंटर कमिशन आणि दुसरे महात्मा ज्योतिबा फुले. तर हंटर कमिशनचं वर्ष कोणतं आहे, 1882 ला हंटर कमिशन भारतामध्ये आलेलं होतं. पण हंटर कमिशन भारतामध्ये येण्याचा उद्देश काय होता किंवा त्याची पार्श्वभूमी काय होती. पहिल्यांदा उत्तर बघूया की हंटर कमिशन 1882चं आहे. मग त्याच्यानंतर हे सगळे जे ग्रंथ आहेत हे अगोदरचे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल काही ग्रंथ 1885 मध्ये पण आला होता सत्सारसारखे. परंतु इथं 1882 ला ज्यांच्यावरती टीका केली 82 ला आलेल्या हंटर कमिशनवरती, तर असा ग्रंथ आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला सार्वजनिक सत्यधर्म, याचं प्रकाशन 1891 मध्ये झालं होतं. त्याचबरोबर या ग्रंथाला विश्व कुटुंबाचा जाहीरनामा अशा पद्धतीनं या ग्रंथाला म्हटलेलं आहे. दुसरी महत्वाची फॅक्ट आहे की सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ जर कोणता म्हटला असेल तर तो आहे इथं सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ येतो. ठीक आहे. अशाच पद्धतीनं 1891 मध्ये म्हणजे त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला तो ग्रंथ होता. तर महत्वाचा इशारा नावाचा जो ग्रंथ आहे तर न्यायमूर्ती रानडे यांच्या टीकेला तोड करण्यासाठी किंवा त्यांच्यावरती टीका करण्यासाठी हा ग्रंथ लिहिला होता. शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथामध्ये 2 गोष्टीवरती फोकस केलेलं होतं. एक आहे भारतात असणारी अस्पृश्यता जे हजारो वर्षापासून भारतामध्ये चालत आलेली आहे आणि दुसरा महत्वाची गोष्ट आहे शेतकऱ्यावरती जो उच्चवर्णीय किंवा सावकार किंवा त्याचबरोबर सरकार यांच्याकडून जे टीका आणि अन्याय होतो तर त्याच्यावरती त्यांनी या शेतकऱ्यांचा असूड नावाच्या ग्रंथामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली होती. सत्सार नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा शेतकरी असेल किंवा अनेक सामाजिक समस्या त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. हंटर कमिशन का आलेलं होतं याची पार्श्वभूमी आपल्याला थोडक्यात बघायची. तर 1854 मध्ये चार्ल्स वूड यांचा खलिता आला होता. जे चार्ल्स वूड भारताचे 2 नंबरचे भारत मंत्री बनलेले होते. 1854 मध्ये चार्ल्स वूड यांनी आपला खलिता मांडला होता आणि चार्ल्स वूडनी प्रत्येक एरियावरती काम केलं होतं. मग प्राथमिक, सेकंडरी असेल, हायर असेल किंवा उच्च शिक्षण असेल. तर याच्या शिफारशीनुसार 1857 मध्ये भारतामध्ये विद्यापीठ 3 स्थापन झाली होती. हेही तुम्हाला अगोदर डिस्कस केलेलं होतं. दुसरं 1852 मध्ये हंटर कमिशन आलं. कारण का तर 54 नंतर 82 पर्यंत भारतीय शिक्षणाची रूपरेषा काय आहे किंवा अवस्था काय हे कोणालाच माहित नव्हतं. म्हणून काय केलं तर हे हंटर कमिशनला नेमलं होतं. मग हंटर कमिशन समोर साक्ष कोणी दिली यावरती मात्र 100% एखादा प्रश्न बनवू शकतो. तर भारतामध्ये साक्ष देणारे महत्वाचे व्यक्ती कोण कोण होत्या महाराष्ट्रातून, आपटे असतील, त्याचबरोबर पंडिता रमाबाई असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील. एखाद्या रेफरन्समध्ये तुम्हाला हे पण सापडून जाईल की दादाभाई नौरोजी यांनी सुद्धा साक्ष दिली असं सापडून जाईल. ठीक आहे. पण याला ऑप्शनल मध्ये ठेवूया आपण. बाकीच्या 3 व्यक्ती तर महत्वाच्या आहेतच. तर अशा पद्धतीनं हंटर कमिशनवरती टीका केली होती सार्वजनिक सत्यधर्म नावाच्या पुस्तकातून. मी अतिसंभाव्य सिरीजमध्ये अजून एकदा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती टाकला होता की महात्मा फुले यांच्या ग्रंथांच्या लिखाणाचा कालानुक्रम तुम्हाला लावायचा आहे. तर ब्राह्मणांचं कसब हे 1869 मध्ये लिहिला होता. शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ 1883 मध्ये लिहिला. त्याचबरोबर हा ग्रंथ 1883 मध्ये लिहिला होता. त्यानंतर गुलामगिरी हा 1873 मध्ये लिहिलेला ग्रंथ होता जो अमेरिकेच्या लढाऊ लोकांना अर्पण केला होता. आणि सार्वजनिक सत्यधर्म हा 1891 मध्ये लिहिलेला ग्रंथ होता. तर अशा
पद्धतीनं हे काही ग्रंथ जे होते हे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला खूपच महत्त्वाचे आहेत. म्हणून ह्या ग्रंथांची सगळीचे सगळी वर्ष, नाव आणि त्याचा उद्देश काय होता तर याच्यावरती तुम्हाला लिहून ठेवायचं. कारण का तर इथं प्रश्न 100 वेळा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढील जाऊया मॅटर आहे 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये धारासना हे जे ठिकाण आहे ते भारताच्या कोणत्या भागामध्ये दिलेलं आहे. तुम्हाला हिस्ट्रीमध्ये जिओग्राफीचा क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो याचे एक ज्वलंत उदाहरण आहे की इतिहासामध्ये तुम्हाला काय विचारलंय की पहिल्यांदा इतिहास आहे इथं. ठीक आहे. हा इतिहास तुम्हाला विचारला आणि इथं काय टाकले तर जिओग्राफीचे लोकेशन टाकलेत आणि हा जिओग्राफी कोणता येतो तर फिजिकल जिओग्राफीचा इथं भाग आहे. आलं लक्षात. मग इथं प्रश्न आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश येणार नाही कारण तर तो उत्तर म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये जाणार उत्तर प्रदेश सारखा. पूर्व किनारी प्रदेश पूर्व तर येणारच नाही कारण का तर इकडं आसाम ओडिसा येऊ शकतं. त्याचबरोबर इथं तमिळनाडू येऊ शकतं किंवा इथं खाली आंध्र प्रदेश येतं. ईशान्य प्रदेश नॉर्थ ईस्ट येतं तर हा तर येणारच नाही. अर्थातच एकच राहतो की पश्चिम किनारी प्रदेश. साधा आणि सिंपल प्रश्न असू शकतो परंतु आपल्याला काय होतं की कधी कधी दिशा नाही कळाल्या. टोटल किती दिशा आहेत म्हटलं तर तुम्ही सगळेजण 8 म्हणता पण 10 पण दिशा आहेत ना आऊन अँड अप. तर ह्या अशा प्रकारच्या क्वेश्चन्सवरती तुम्हाला जास्त प्रश्न बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग बघूया थोडक्यात सविनय कायदेभंग चळवळ काय आहे आणि कशा पद्धतीचे आहे. तर 1928ला नेहरू रिपोर्ट सादर केला. शॉर्टकटमध्ये लिहितो समजून घ्या फक्त. 1928चा नेहरू रिपोर्ट सादर केला. नेहरू रिपोर्टमध्ये काय केलं होतं 1 वर्षाचा अल्टिमेट दिला ब्रिटिश सरकारला आणि 1 वर्षाचा अल्टिमेट झाला 1929च्या डिसेंबरपर्यंत. अल्टिमेटमध्ये सांगितलं होतं वसाहतीच्या अंतर्गत आम्हाला स्वराज्य दिलं पाहिजे. हा तुम्हाला जर हे स्पीड जास्त वाटत असेल तर तुमच्या तिथं सेटिंगला जायचं वरती आणि सेटिंगला जाऊन काय करायचं तर तिथं सेटिंगमध्ये जाऊन स्पीड कमी करू शकता आणि कमी स्पीडमध्ये तुम्ही हे लेक्चर पाहू शकता. परंतु स्पीडमध्ये लेक्चर हे सगळं समजत नाही. याचा अर्थ काय की तुमचं वाचन कमी पडतंय. आता वाचन कमी पडतंय ते एक तर वाचन वाढवा, आपल्या मित्रांकडून त्या कन्सेप्ट समजून घ्या आणि हे जर कोणीच नसेल तर मग आपल्या बॅचेस अवेलेबल आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं तर कोणाकडून ते शिकलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला सांगतो याचा अर्थ हा की माझा कोर्सच लावा वगैरे तरी कंपल्सरी नाही. तुम्हाला ज्याचा आवडते त्याचा कोर्स लावू शकता तुम्ही पण समजून घ्या आणि अधिकारी हा फायनल डेस्टिनेशन तुमचं आहे. तर 1 वर्षाचा अल्टिमेट दिला आणि 1 वर्षाचा अल्टिमेट दिल्यानंतर इथं डिसेंबर 1929 पर्यंत काय झालं तर ब्रिटिश सरकारने लक्ष दिलं नाही. वसाहतीच्या अंतर्गत स्वराज्य मागितलं होतं पण 1929ला काय केलं तर जागतिक महामंदी आलेली होती आणि ब्रिटिश सरकारचं भारताकडे बिलकुल लक्ष नव्हतं. म्हणून डिसेंबरच्या 1929 मध्ये काय केलं तर अधिवेशन झालं. हे अधिवेशन झालं होतं लाहोर या ठिकाणी. लाहोरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि इथं ठराव मंजूर झाला की सविनय कायदेभंग चळवळ करायचे डिसेंबर 1929 आणि मग इथं 12 मार्च 1930 पासून 6 एप्रिल 1930 पर्यंत दांडी यात्रा सुरू झाली. मग इथं वेगवेगळे सुरू झालं होतं. एक आहे मिठाचा सत्याग्रह, दुसऱ्या प्रकारचा आहे की आपल्याला सगळ्या प्रकारचे कायदे मोडायचे आहेत. त्याच्याबरोबर इथं जंगलचा सत्याग्रह. त्याच्यानंतर इथं काय करायचंय तर कोणत्याही प्रकारचा असहकार म्हणजे तिथं गिरणी कामगारांनी काहीतरी संप पुकारायचा. तर अशा पद्धतीचा सगळा असविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. याच दरम्यान राऊंड टेबल कॉन्फरन्स भरलेल्या होत्या आणि राऊंड टेबल कॉन्फरन्सला 1930 पासून 1932 पर्यंत 3 होत्या परंतु पहिली कॉन्फरन्स झाली काँग्रेसने बहिष्कार टाकला. म्हणून रॅम्से मॅकडोनाल्डने आयर्विनला सांगितलं की तो आला पाहिजे. मग इथं 5 मार्च 1931 मध्ये पहिली गांधीजी आणि आयर्विन यांच्यामध्ये एक करार झाला. त्याला गांधी आयर्विन करार म्हणतात आणि दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला आरटीसीला महात्मा गांधीजी काँग्रेसच्या वतीने हजर राहिले. परंतु ते काय केले 1932ला परत आले. 1932च्या जानेवारीमध्ये परत आले आणि आल्यानंतर त्यांनी जानेवारीपासूनच काय केलं मुंबईमध्ये आले आणि परत एकदा सविनय कायदेभंगाची चळवळ त्यांनी पुन्हा एकदा सुरू केली. जो 32 मध्ये त्यांना अटक केली मुंबई आगा खान पॅलेस नंतर एरवडा. मग पुढे झाला होता काय तर स्वतंत्र मतदार संघ 16 ऑगस्ट 1932ला जाती निवाडा घोषित केला. यानुसार 24 सप्टेंबर 1932ला पुणे करार झाला होता. तर ह्या सगळ्या घटना आपण सविनय कायदेभंगाच्या दरम्यान बघितल्या. धारासना यावरती इथं महत्त्वाच्या व्यक्तींनी काय केलं तर सत्याग्रहाला सुरुवात केली होती. वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात केली. अर्थातच इथं मिठाच्या सत्याग्रहाला इथं सुरुवात केलेली होती. तर अशा पद्धतीनं प्रश्न पाहिला. नंबर 5 आहे सूर्यसेन यांच्याबाबत सत्यविधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर सूर्यसेन हे कोण आहे तर महत्त्वाचं पहिल्यांदाच लक्षात आलं पाहिजे सूर्यसेन हे क्रांतिकारक आहेत. मग क्रांतिकारक असतील तर कोणती संघटना
कोणते ॲक्टिव्हिटीज आणि कशामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. तर हे पंजाबी क्रांतिकारक होते. गदर पार्टीशी संबंध होता. 1920 मध्ये चितगाव शस्त्रागारावरती त्यांचा हल्ला केला किंवा त्यांनी हल्ला केलेला होता यांच्या नेतृत्वाखाली. तर यामध्ये तुम्हाला दिसतंय का पंजाबी क्रांतिकारक हे पंजाबी नव्हते, तर हे होते कुठून, तर बंगाली क्रांतिकारक होते, पहिली गोष्ट. दुसरा, गदर पार्टीशी नव्हते, तर 1905 मध्ये झाले. 1905 नंतर त्यांनी अनुशीलन समिती जी आहे ह्या अनुशीलन समितीमध्ये त्यांचा बंगालच्या महत्वाच्या क्रांतिकारी संघटनेमध्ये सहभाग होता. दुसरं 1920 नाही तर 1930 मध्ये चितगावकर झाला होता. म्हणजे याच्यापैकी बरोबर काय सांगितलंय, तर इथं सत्यविधान ओळखा असं सांगितलेलं आहे. मग इथं सत्यविधान कोणतंच नाही, म्हणजेच आपल्याला काय सापडतं, तर कोणतंही विधान नाही असं सापडून जातं. तर सूर्यसेन दत्त यांना दादा असं म्हणत होते किंवा सूर्यसेन दा असंही म्हणत होते. बंगाली लोक दा लावतात, शेवटी दादा लावतात, म्हणजे मिथुन दा वगैरे तुम्ही सगळे माहित असाल, सानुकुमार सानोदा वगैरे. तर अशा पद्धतीचं आहे हे चितगावकर. आता गदर पार्टी, मग इथं बघूया थोडंसं की गदर पार्टी नेमकी कोणाची होती. तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1913 नंतर सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेच्या शहरामध्ये जागा करण्यासाठी सुरू केलेली गदर पार्टी होती. त्यानंतर चितगावकर जो आहे तर चितगावकटावरती शस्त्रागारावरती हल्ला केला होता, कारण ब्रिटिश सरकारकडून शस्त्र सगळे लुटायचे. आणि मग यामध्ये सर्वात जास्त तरुण मुली इथं सहभागी झालेल्या होत्या, तरुण क्रांतिकारक मुली इथं सहभाग झालेल्या होत्या. आणि त्यामध्ये मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कल्पना दत्त वड्डेदार असतील, कल्पना दत्त असतील किंवा ह्या खूप साऱ्या महिलांनी मग कलेक्टरवरती ॲक्शन घेणे, गव्हर्नरला मारणे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तिथं त्यांनी केलेल्या होत्या. अशा पद्धतीचा हा प्रश्न बनू शकतो. आता राहिलेले 15-20 दिवस, ह्या 15-20 दिवसामध्ये मी लास्ट टाइम तुम्हाला हे चार्ट सांगितला होता. जर आपल्यापैकी नवीन असाल तर परत एकदा तुमच्यासाठी हे घेऊन येतोय की कमी कालावधीमध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स जर करायचा असेल तर या कमी दिवसात काय होऊ शकतं. 5 नोव्हेंबरपर्यंत जेवढे दिवस राहिलेले आहेत, 15-20 दिवस काय असेल ते, पण या दिवसामध्ये तुम्ही चांगला जर अभ्यास केला, उदाहरणार्थ एखादा ठोकळा जर कंटिन्यू वाचत बसला 4-5 वेळा, तर तुम्हाला काय काय मिळू शकतं हे एकदा मी रिपीट करतो की तुम्ही स्टार होऊ शकता, अंगावरती वर्दी सुद्धा येऊ शकते, एक्साइजची जागा आहेतच त्यामध्ये, तुमच्या सहीला ऑटोग्राफमध्ये बदलण्याची ताकद या परीक्षेमध्ये आहे. गुगलवरती तुम्हाला सर्च केलं जाऊ शकतं फक्त आणि फक्त तुम्हाला अशा प्रकारचा चांगला अभ्यास करायचा आहे. दुसरं, हजारो लोकांसाठी तुम्ही आदर्श बनू शकता, तुमच्या कुटुंबाच्या आणि सगळ्या रिलेटिव्हच्या अपेक्षाही पूर्ण करू शकता, तुम्ही सत्कार स्वीकारण्यासाठी तयार राहू शकता. त्याचबरोबर ज्यांनी ब्लॉक केले किंवा ज्यांनी स्किप केले तर त्यांना तुम्ही वेळ देऊन भेटायला बोलवू शकता. त्याचबरोबर मुख्य अतिथी बनू शकता कार्यक्रमाचे. आता यापेक्षा अजून काही होऊ शकतं का बदल? काहीच होऊ शकत नाही. म्हणून राहिलेले जे दिवस आहेत तर ह्या राहिलेल्या दिवसामध्ये एकदम बेस्ट देण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही जर बेस्ट दिला किंवा तुम्ही जर बेस्ट देण्यापासून वंचित राहिला तर इतर कोणीतरी बेस्ट देतो आणि ती पोस्ट तुमची घेऊन जातो. म्हणून तुमचा प्लॅन हा बेस्ट बनवा आणि तुम्ही बेस्ट करा. अर्थातच तुमचा परफॉर्मन्स हा अतिशय उत्कृष्ट असायला पाहिजे, तरच तुम्ही पोस्ट मिळवू शकता. हे खूप IMP आहे आणि महत्त्वाचं आहे की सगळे इतिहास भूगोल सांगत असतील तर ह्या सगळ्या गोष्टी कोण सांगणार आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार मोटिवेट करतो. माहिती तर देतो 100%, परंतु तुम्हाला 2-3 मिनिटं तुमचे एक्स्ट्राचे घेतो, त्या हक्काने घेतो मी, कारण का तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्नाकडे आपण वळतोय. भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी गदर पार्टी कोणत्या दशकामध्ये स्थापन करण्यात आली? कोणत्या दशकामध्ये स्थापन करण्यात आले म्हणजेच ते कोणत्या दशकामध्ये ॲक्टिव्ह होती? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 1891 ते 1919 पर्यंत, 1921 ते 30, 1 ते 10 पर्यंत आहे आणि 11 ते 20 पर्यंत. तर आता जस्ट एक सांगितलं होतं की गदर पार्टीची स्थापना ही 1913 नंतर आणि 1915, अर्थात गदर पार्टी इथं एकदा लिहितो मी गदर पार्टी आणि इथं गदर वर्तमानपत्र. तर हे दोन्ही वर्ष महत्त्वाचे आहेत, हे पण लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, कोणत्या शहरामध्ये? तर अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को नावाच्या शहरामध्ये कोणी सुरू केलेलं होतं? तर लाला हरदयाल यांनी सुरू केलेली, महत्त्वाचे हरदयाल यांनी सुरू केलेली एक क्रांतिकारी पक्ष, क्रांतिकारी संघटना, पक्ष, राजकीय पार्टी वगैरे होती, वर्तमानपत्र वगैरे. आता याच्या निमित्ताने अमेरिकेतील लोकांना काय करायचं, भारतावरती इंग्रज सरकार अत्याचार करते हे समजावून सांगायचं आणि त्याचा दबाव इंग्लंडवरती टाकायचा आणि इंग्लंड भारतीय लोकांना त्रास देणार नाही किंवा अन्याय अत्याचार करणार नाही, हा त्यांचा प्रामाणिक उद्देश होता. तर 2 व्यक्ती आहेत बघा इथं, लक्षात ठेवा. एक आहेत लाला लजपत राय, त्यांचा पक्ष, त्यांचं पार्टी आणि त्यांचं काम यावरती काही प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून हे IMP आहेत हे व्यक्ती. पण यांच्याबरोबर मला लंडनमध्ये काम करणारे अजून एक व्यक्ती जोडता येऊ शकतात. त्यांचं नाव आहे श्यामजी कृष्ण
वर्मा आणि हे संस्कृत शिकवणारे महत्त्वाचे व्यक्ती होते. इंडिया हाऊस त्यांनी सुरू केलं होतं 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये थोडक्यात पाहिलंय की सावरकर त्याचं नेतृत्व करत होते 1906 नंतर. तर श्यामजी कृष्ण वर्मा आणि लाला हरदयाल, त्याचबरोबर मॅडम भिकाजी रुस्तम कामा, तर ह्या सुद्धा महत्त्वाच्या व्यक्ती येतात. त्याचबरोबर सरदार उज्ज्वल सिंग, या सगळ्या व्यक्ती, राणा सिंग असतील, तर ह्या सगळ्या व्यक्ती फॉरेनमध्ये राहून भारतीय लोकांच्या अन्यायासाठी तर त्या लोकांना जाग करण्याचं काम करत होत्या. अशा पद्धतीनं याचं उत्तर आहे 1911 ते 1920च्या दरम्यान ह्या गदर पार्टीनं इथं काम केलेलं होतं क्रांतिकारी संघटना म्हणून. आणि त्याचबरोबर वर्तमानपत्र. खालीलपैकी कोण व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय ठरले आहेत. आता व्हाईसरॉयचे कार्यकारी म्हटले, व्हाईसरॉयचे म्हणजेच काय, तर सध्या भारताचे प्राईम मिनिस्टर जसे आहेत बॉस, तर तशाच पद्धतीनं इथं व्हाईसरॉय हा त्यावेळेचा भारताचा बॉस होता. तर व्हाईसरॉयचे कार्यकारी, व्हाईसरॉय म्हटलं तर मग तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 1858चा कायदा, त्या 1858च्या कायद्याने गव्हर्नर जनरल हे पद रिटायर केलं, बंद केलं आणि व्हाईसरॉय नवीन पदाची निर्मिती केली होती. लास्ट टाइमचा हा क्वेश्चन इथं आले विचारलेला आहे. तर व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय कोणते होते, तर थोडक्यात मला बॅकग्राऊंड सांगायचं आहे की 1858चा भारतीय शासन कायदा, या कायद्यानुसार असं ठरलं जाहीरनाम्यानुसार 1 नोव्हेंबर 1858चा जाहीरनामा भारतीय लोकांना सुद्धा राजकारणामध्ये घेतला जाईल. मग याच्यासाठी ब्रिटनच्या सरकारकडून 1861 मध्ये कौन्सिल ऍक्ट पहिला पास केला होता. तर हा ऍक्ट पहिला कौन्सिल ऍक्ट. याच्यानंतर 1892, 1909चे 3 कायदे आले होते. मग या ऍक्टनुसार लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे की केंद्र सरकारमध्ये जो व्हाईसरॉयचे कौन्सिल आहे तर त्यामध्ये कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12 सदस्य भारतीय घेतले होते कौन्सिलमध्ये. आणि जो प्रांत आहे या प्रांतामध्ये किमान 4 आणि जास्तीत जास्त 8 सदस्य घेण्यात आले होते. मग इथं जे केंद्रामध्ये जे 6 ते 12 होते ते 1861 आहे. यांची सदस्य संख्या पुढे जाऊन वाढवत आली, यांची सदस्य पुढे जाऊन वाढवत आली. मग मी शिफ्ट होतो कधी तर डायरेक्ट 1909ला शिफ्ट होतो, 1892 थोडंसं स्किप करून देतो. ठीक आहे. तर या केंद्र सरकारमध्ये सदस्य संख्या किती झाली, टोटल 68 पर्यंत झालेली होती. तुम्हाला काही पुस्तकात 69 सुद्धा दाखवली जाऊ शकते. आणि यामध्ये भारतीय सदस्य किती होते कौन्सिलमध्ये, तर एका सदस्यासाठी 1 जागा रिझर्व ठेवण्यात आली, म्हणजेच तो हिंदी सदस्य म्हणू आपण किंवा त्याला भारतीय सदस्य म्हणू. आणि पहिले भारतीय सदस्य जर कोण असतील तर सत्येंद्र प्रसन्न सिन्हा किंवा सत्येंद्र प्रसाद सिन्हा या व्यक्तीची, लॉर्ड सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची नियुक्ती केली, तर ते पहिले भारतीय होते. आता इथं 1909ला इथं काय गंमत झाली की प्रांताच्या आकारावरती आणि प्रांताच्या महत्वावरती त्याची सदस्य संख्या निश्चित करण्यात आली. मग आकार आणि महत्वानुसार इथं भारतातील महत्वाच्या कोणत्या अशा 2 व्यक्ती होत्या की त्या 2 व्यक्तींची नेमणूक भारत मंत्र्याच्या कौन्सिलमध्ये करण्यात आली. तर 1909च्या पार्लिमेंट सुधारणा कायदा किंवा रिफॉर्म ऍक्ट किंवा कौन्सिल ऍक्ट, तर या ऍक्टनुसार के जी गुप्ता म्हणजे बंगालचे खूपच प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. आणि त्याचबरोबर सय्यद हुसेन बिलग्रामी हैदराबादच्या नवाबाचे हे सल्लागार होते. आणि महत्वाचं, या सय्यद हुसेन बिलग्रामी आणि के जी गुप्ता ह्या 2 व्यक्तींची नेमणूक 1909 नंतर इथं भारत मंत्री यांच्या कौन्सिलमध्ये केली होती. त्या भारत मंत्र्याच्या कौन्सिलमध्ये टोटल 15 लोक असायचे आणि 15 लोकांमध्ये यांची एक नेमणूक आणि यांची एक नेमणूक केली होती. आणि 1909 नुसारच सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची नेमणूक व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये लॉ मेंबर म्हणून करण्यात आली होती, 1 जागा रिझर्व ठेवण्यात आली होती. तर 1909चा कायदा अतिशय महत्वाचा आहे. मुस्लिम लीगची सुद्धा या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ, त्याची धडपड आणि सुरू केलेला मतदारसंघ, जी सर्वात मोठी चूक ब्रिटिश सरकारकडून त्यावेळी झालेली होती असं इतिहासकारांचं मत आहे. पुढील प्रश्न आहे 1896 मध्ये वेल्बी कमिशन समोर साक्ष देण्यासाठी गोपाळकृष्ण गोखले कोणत्या राजकीय संघटनेमार्फत गेलेले होते, तर 1896 दिलेलं आहे. तर गोपाळकृष्ण गोखले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन वगैरे बघायचं आपल्याला थोडक्यामध्ये आणि नंतर मग आपल्याला उत्तराकडे जाऊ शकतो. तर 1895चं काँग्रेसचं अधिवेशन पुणे या ठिकाणी झालं होतं. ते याचे संयोजक कोण होते, तर याचे संयोजक साठे, आपटे आणि लोकमान्य टिळक होते. तर लोकमान्य टिळक जे आहेत तर यांनी पुणे सार्वजनिक सभा ही जी आहे तर पुणे सार्वजनिक सभा आपल्या ताब्यामध्ये ठेवलेली होती, लक्षात ठेवा. आणि पुणे सार्वजनिक सभेमध्ये काही महत्वाच्या व्यक्ती होत्या, त्यामध्ये होते गोखले आणि दुसरे होते कोण, तर रानडे. आता गोखले आणि रानडे यापैकी हे दोघं मवाळवादी नेते येतात. एक गुरु मानतात त्यांना, दुसरे शिष्य आहेत तर मवाळवादी आहेत.
येतात आणि टिळक हे कोणते जातात तर जहालवादी जातात, लक्षात ठेवा. मग टिळकांनी काय केलं तर इथं सामाजिक परिषद घेऊ दिली नाही म्हणून रानडे तिथून बाहेर पडले होते, परंतु काँग्रेस सोडलेली नव्हती. तर सार्वजनिक सभा ज्या आहेत ह्या सार्वजनिक सभेतून या दोन व्यक्तींना काय केलं, लोकमान्य टिळकांनी बाहेर काढून दिलं. मग ही सार्वजनिक सभा याची स्थापना 1867, त्याच्यानंतर 1870 मध्ये पुणे सार्वजनिक सभा नाव पडलं होतं, लास्ट टाइम आपण डिटेल पाहिली होती. तर 1895 मध्ये टिळकांच्या हातात गेल्यानंतर ब्रिटिश सरकारने काय केलं तर जहालवादी टिळक आहेत म्हणून त्याची मान्यता काढून घेण्यात आली होती. सो महत्वाचं. तर यामधून काय केलं तर हे दोघं पण निघालेले होते, म्हणजेच पुणे सार्वजनिक सभा टिळकांकडे आली आणि मग टिळकांकडे आल्यानंतर 1896 मध्ये काय केलं, लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक सभेची मान्यता ब्रिटिश सरकारने काढून घेण्यात आली, म्हणजे सार्वजनिक सभा बरखास्त करण्यात आली. ह्या दोघांनाही सार्वजनिक सभेतून काढलं, काँग्रेसपासून त्यांना लांब करण्यात आलं होतं. म्हणजेच पुण्याचं अधिवेशन जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं तर हे खूप महत्वाचं होतं. आता इथं सार्वजनिक सभा समाप्त झाली म्हणजे एक ऑप्शन संपला. भारत सेवक समाज ह्या गोखले यांनी 1905 नंतर सुरू केलेला होता, विषय संपला, कारण प्रश्नच 1896 दिलाय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कारण इथं 1896 दिलंय आणि 1895 पासून अंतर वाढत गेलं होतं टिळक आणि गोखले यांचं काँग्रेस पासूनचा. हा ऑप्शन पण कट झाला. एकच राहिलं की रानडे यांनी 1896 मध्ये सुरू केलेली डेक्कन सभा जी आहे तर याच्या वतीने वेल्बी कमिशन समोर साक्ष दिली होती. हे त्याचं झालं सविस्तर. आता दोन गमती सांगतो की इथं खर्च हा जास्त वाढत चालला होता आणि याचा जो इन्कम जो आहे किंवा कमाई जी आहे ही खूपच कमी होत चालली होती. याच्यामधली जी तफावत आहे ही चेक करण्यासाठी वेल्बी कमिशन 1896 मध्ये आलं होतं. मग दादाबाई नौरोजी असतील, त्याचबरोबर रानडे असतील, गोखले असतील, या महत्वाच्या व्यक्तींनी तिथं सहभाग नोंदवलेला होता. पुढील प्रश्न आहे, मरो नाही मारो हा नारा छोडो भारत चळवळीच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी दिलेला होता. तर इथं ताराराणी श्रीनिवास येणार नाहीत. लाला लजपत राय यांनी मरो नाही मारो हा शब्द बोलणारच नाही, कारण का तर यांनी जहालवादी होते, हे जहालवादी लाल बाल पैकी होते आणि सायमन कमिशनच्या वेळी मात्र 1930 ला प्रचंड विरोध केला होता. जेम्स स्कॉटच्या ऑर्डरनुसार सँडर्सने लाठी हल्ला केला आणि नोव्हेंबरमध्ये लालाजींचं निधन झालेलं होतं आणि त्याचा बदला म्हणून सॉन्डर्सची हत्या केली. जेम्सच्या बदल्यामध्ये सॉन्डर्स मारला गेला. त्याला आपण लाहोर कट खटला म्हणतो, जो 1929 दरम्यान घडला होता. इथं महात्मा गांधीजी, आता महात्मा गांधीजी मारामारीची भाषा तर करणार नाहीत, कारण का तर हे महात्मा गांधीजी अहिंसेचे पुजारी होते, म्हणून हे महत्वाचे तिन्ही ऑप्शन्स कट झाले. एकच राहिले लाल बहादूर शास्त्री. मग याचं उत्तर कोणतं येतं, लाल बहादूर शास्त्री. आता थोडा किस्सा सांगायला हरकत नाही की छोडो भारत चळवळ आहे आणि ही छोडो भारत चळवळ 1942 ला ऑगस्ट क्रांती मैदान मुंबईमधून सुरू झाली होती. त्याच दरम्यान मी एक बॅचमध्ये खूप छान असं एक कंटेंट टाकलेला आहे, तो इथं राहून गेला असेल कदाचित, पण त्यावेळी जे नारे दिले होते महात्मा गांधीजी की जय पासून वंदे मातरम पासून भारत माता की जय, त्याचबरोबर मरो नाही मारो याच्या ऐवजी खूप सारे नारे महात्मा गांधीजींच्या वतीने देऊ केले होते. तर इथं महात्मा गांधीजींनी मरो भारताला स्वतंत्र करण्यासाठी छोडो भारत आंदोलनाच्या दरम्यान तर इंग्रज सरकारला पळवून लावण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रगती केली पाहिजे, कोणत्याही पद्धतीचा तुम्ही आत्मसात केला पाहिजे, कोणताही मार्ग, अशा प्रकारचे तेव्हा थोडक्यात सूट देण्यात आली होती. तर त्यावेळी महात्मा गांधीजींचा जो नारा होता तर याला विरोध करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री यांनी आपला नारा सुरू केला होता. तो होता की मरो नाही मारो. तर तुम्ही मरू नका, त्यांना मारा, अर्थातच तुम्ही त्यांना विरोध करा. जर काठी मारत असतील तर त्याला काठीने मारा तुम्ही, म्हणजेच मरो नाही मारा. तर हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता. पण लाल बहादूर शास्त्री यांनी नंतर खूप सारे नारे दिले होते. जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध किंवा स्वातंत्र्योत्तर नाऱ्यामध्ये यांची खूप मोठी योजना होती किंवा खूप सारे नारे दिले होते. म्हणजे भारताचं लष्कर आणि भारतातील शेतकरी यांना जोडणारे नारे लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेले होते. पुढील महत्वाचा प्रश्न आहे, भारतीयांना पार्लमेंट द्या अशी मागणी पहिल्यांदा खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने केलेली होती. तर दादोबा तरखडकर यांचा संबंध येणार नाही, कारण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सुद्धा सहभागी नव्हते. रामकृष्ण विश्वनाथ यांचाही संबंध येणार नाही, कारण का तर यांचा आणि पार्लमेंटचा काही संबंध एक नव्हता. विष्णूशास्त्री चिपळूणकर हे लोकमान्य टिळकांच्या नेहमी सदैव सतत असायचे आणि पुरोगामीच्या ऐवजी सनातनी विचारांचे होते. त्याच्यामुळं भारतातील समाज सुधारणा ज्या होत्या तर यांच्या विरोधात नेहमी विष्णूशास्त्री चिपळूणकर असायचे. मग एकच समाज सुधारक राहिले, ते म्हणजेच कोणते आहे तर गोपाळ हरी देशमुख, म्हणजेच त्यांना आपण लोकहितवादी या टोपण नावाने ओळखतो.
तर लोकहितवादी या नावाने त्यांनी प्रभाकरमध्ये खूप सारं लिखाण केलं होतं भाऊ महाजन यांच्या. आणि त्याचबरोबर यांनी महत्त्वाच्या समाज सुधारणा करत असताना पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की लोकसेवा करण्यामध्ये हे नेहमी अग्रेसर असायचे. आणि दक्षिणा प्राईज फंड हा जो प्राईज निधी दिला जातो सनातनी व्यक्तींसाठी, तर त्याच्याऐवजी त्यांनी शिक्षण आणि कला ह्या दोन फॅक्टरसाठी किंवा दोन गोष्टींसाठी त्यांनी काय केलं तर रिप्लेस केली त्या दोन गोष्टी जो सनातनी लोकांना दिला जातो. सो इथं गोपाळ हरिदेशमुख म्हणजेच काय तर लोकहितवादी हे त्याचं योग्य उत्तर आहे. याच्यानंतर पार्लमेंटची मागणी करणाऱ्या खूप साऱ्या लोकांचा गट येतो, पण समाज सुधारक या कॅटेगरीमध्ये जात नाहीत, ते राजकीय कॅटेगरीमध्ये जातात. पण प्रश्न विचारलाय काय तर समाज सुधारकाने केले म्हणून इथं दोन समाज सुधारक येतात, फक्त दादोबा पांडुरंग तोरखडकर आणि दुसरे जातात लोकहितवादी. तर यांचं निधन अगोदर झालं त्याच्यामुळे हा प्रश्नच येत नाही. मग इथे येतात कोण तर गोपाळ हरिदेशमुख येतात. पुढील प्रश्न आहे महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शाळेला खालीलपैकी कोण पुस्तके पुरवत होतं. असे साधे आणि वन लाइनरचे क्वेश्चन सगळे ग्रुप सी ला येऊ शकतात, येतातच. 100% गेल्या वर्षीचे 3 क्वेश्चन पेपर तुम्ही बघितलेले आहेत इतिहासाची विशेषतः. या 3 पेपरमध्ये तुम्हाला दिसतं की सगळेचे सगळे क्वेश्चन वन लाइनरमध्ये आलेले आहेत. मग याच्यामध्ये दिले की देवराम ठोसर, त्याचबरोबर विल्यम जोन्स, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि मेजर कॅन्डी. तर हे बाकीच्या ज्या व्यक्ती आहेत कोण कोण तर मोरो विठ्ठल वाळवेकर हे त्यांचे सहकारी होते, त्याचबरोबर प्रत्येक वेळी त्यांना मदत करणारे महत्त्वाचे व्यक्ती होते, मग आर्थिक असेल किंवा ठिकाणांचे असेल. विल्यम जोन्स हे त्यावेळचे पुण्याचे कलेक्टर होते आणि यांच्या ज्या पत्नी आहेत ई.सी. जोन्स, तर ह्या ई.सी. जोन्स ह्या सावित्रीबाई फुले यांच्यासोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल किंवा त्याचबरोबर सूतकताई असेल, तर अशा अनेक उद्योगामध्ये त्या मदत करत होत्या. त्यानंतर देवराम ठोसर जे आहेत हे देवराम ठोसर यांची सुकन्या म्हणजेच कोण आहे तर तानुबाई बिर्जे. आणि या तानुबाई बिर्जे यांनी दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं, अर्थात 1906 पासून 12 पर्यंत चालवलेलं होतं. आणि हे देवराम ठोसर तर हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या गंजपेठेच्या वाड्याच्या अगदी बाजूला राहत होते, म्हणजे शेजारी होते, म्हणून त्यांच्यावरती खूप मोठा प्रभाव पडला होता. ते शेवटपर्यंत होते. परंतु शाळेला पुस्तकं पुरवण्याचं काम कोण करत होतं तर शाळा ऍक्च्युली 1848 पासून सुरू झाल्या होत्या, त्या 52-53 पर्यंत कितीतरी 18 ते 22 शाळा सुरू झाल्या होत्या. पण याच दरम्यान शाळेला पुस्तक पुरवण्याचं काम हे मेजर कॅन्डी यांनी केलेलं होतं, म्हणून याचं उत्तर योग्य आहे. तर मेजर कॅन्डी हे डेक्कन कॉलेजचे प्राचार्य होते, त्याचबरोबर चांगले ब्रिटिश व्यक्ती होते, उदारमतवादी होते आणि सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते होते. त्यात मेजर कॅन्डी यांच्या हस्ते 1852 मध्ये विश्रामबाग वाडा, लक्षात ठेवा पुण्यामध्ये जर असाल तर ह्या वाड्याला भेट द्या, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्काराच्या स्मृती तिथं जाग्या होऊन जातील. आणि आला तर गंजपेठेला सुद्धा भेट द्या, कारण का तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य अजूनही तो वाडा साक्ष देत असतो की महात्मा फुलेंनी इथं काम केलं होतं. तर विश्रामबाग वाडा जो आहे या ठिकाणी त्यांचा सत्कार केला 1852 ला पहिल्यांदा. यानंतर तर 25 रुपयाची देणगी किंवा 25 रुपयाचं मासिक मानधन शाळेसाठी देऊ केलं. हेच मानधन नंतर बॉम्बे प्रेसिडेन्सीने 75 रुपये केलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये तुम्हाला डिटेल मिळून जाते. तर अशा पद्धतीने सगळ्या शाळेला मी पुस्तक पुरवतो असं मेजर कॅन्डीने सांगितलं, म्हणून हा प्रश्न इथं बनवलेला होता. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे धर्मसभा ही कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती. तर धर्मसभा ही ऑप्शन्स आहेत मुंबई, नाशिक, ढाका आणि कलकत्ता. तर याच्यामध्ये धर्मसभा ही कलकत्त्यामध्ये. राधाकांत देव नावाच्या एका व्यक्तीनं जो शिक्षणासाठी खूपच तळमळीनं काम करणारे होते, त्यांनी 1930 मध्ये ही समिती ही धर्मसभा सुरू केली होती. यांचं नाव आहे राधाकांत देव. लक्षात ठेवा, यावरती प्रश्न अजूनपर्यंत आयोगाने विचारलेला नाही, परंतु विचारणे जाण्याची शक्यता आहे, आपल्याला नाकारता येत नाही. पुढील आहे असहकार चळवळीच्या दरम्यान 1920-1930 ची घेतली होती. तुमच्या लक्षात आलं असेल 1920 ची चळवळ, 1918चा अहमदाबाद सत्याग्रह, अहमदाबाद गिरणी कामगार, 1920 ची असहकार आता घेतोय, 1930 सविनय कायदेभंग कव्हर केले, 1942 चे छोडो भारत आंदोलन कव्हर केलं. म्हणजे प्रश्न काढताना या सगळ्या गोष्टींवरती फोकस केला जातो की सगळा इतिहास आता टप्प्याटप्प्याने आला पाहिजे. तर असहकार चळवळीच्या दरम्यान सरकारी पदावर बहिष्कार घालण्याच्या या तत्वानुसार सरकारी पदावरती बहिष्कार घातला होता, कारण कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही ब्रिटिश सरकारला. आणि ही चळवळ आहे 1920 ची, तुम्हाला सगळ्यांना
माहीत असेल. आणि मुंबईच्या शेरीफला काय म्हणतो, नगरपाल असं म्हटलं जातं. हे पण लक्षात ठेवा. नसेल तर शेरीफ हे नवीनच पद दिसतं आणि हे काय प्रकार आहे हे लक्षात येणार नाही. तर नगरपाल या पदाच्या म्हणजे शेरीफ पदाच्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या वडिलांचा पराभव घडवून आणला होता. तर ते कोण होते, तर शंकरराव देव हे नाही जाणार आहे, शंकरलाल बॅनकन नाही जाणार, जमनालाल बजाजचा प्रश्नच येत नाही, उमर सोभानी हे महत्वाचे व्यक्ती होते. तर उमर सोभानी यांच्याबद्दल जास्त माहिती मिळत नाही, परंतु एवढी माहिती मिळते की हे एक महत्वाचे गांधीवादी व्यक्ती होते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे गांधीवादी व्यक्ती होते. तर 1920च्या चळवळीमध्ये, 1930च्या चळवळीमध्ये, त्याचबरोबर 1928 असेल आणि त्याच्यापूर्वी 1918च्या अहमदाबाद चळवळ आणि त्यानंतर खेडा सत्याग्रह जो आहे, तर या सगळ्यामध्ये महात्मा गांधीजी यांच्यासोबत एक गांधीवादी नेते म्हणून हे उमर सोभानी हे त्यांच्याबरोबर काम करत होते. यांच्या ज्या बहीण आहेत, 1903 मध्ये त्यांचा जन्म झाला होता, त्या डॉक्टर आहेत, त्या मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर होत्या. तर या बहीण सुद्धा चळवळीमध्ये सहभागी होत्या. ही एवढी माहिती आपल्याला यांच्याबद्दल मिळते. मग इंदुलाल याज्ञिक असेल, लाला लजपतराय असतील, त्याचबरोबर इथं सरदार वल्लभभाई पटेल असतील, तर यांच्यासोबत या सोभानी आणि एक गांधीवादी नेते म्हणून काम केलेलं होतं. तर या 1920च्या तत्वानुसार स्वतःच्या वडिलांना तिथं पराभव घडवून आणला होता, कारण का तर तत्व महत्वाचं होतं चळवळी संबंधी. सेकंड लास्ट क्वेश्चन घेतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या कालावधीमध्ये कोणते मंत्रीपद दिलेले होतं. आता इंग्रजांच्या कालावधीमध्ये आंबेडकरांची नेमणूक कोणत्या वर्षी झाली हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर 1942. इथं ऑप्शन्स कसे दिलेत हे ऑप्शन्स तुम्हाला चुकवू शकतात. तर आंबेडकर आणि मसुदा समिती यांचा संबंध खूपच चांगला जवळचा असतो, जसं आई आणि बाळ असतं तशाच पद्धतीने आंबेडकर आणि मसुदा समितीचा अध्यक्ष हे संबंध खूप जवळचा आहे. तर मसुदा समितीचे अध्यक्ष आणि मग काय केलं जातं की जशा पद्धतीने एक प्रश्न आला होता, तो प्रश्न होता की मुंबईचे बादशाह, मुंबईचे अनभिषिक्त राजा कोण, तर तुम्ही सगळ्यांनी करून आले होते जगन्नाथ शंकर सेठ किंवा नाना शंकर सेठ. तशाच पद्धतीनं आंबेडकर म्हटलं की कामगार मंत्री, अर्थमंत्री, कायदा आणि न्यायमंत्री आणि इथं मसुदा समिती. तर कामगार आणि हे जे मंत्रीपद दिलेलं होतं, अर्थातच इथं कायदा आणि न्यायमंत्री ते 1946ला हे पहिल्यांदा जेव्हा हंगामी सरकार बनवलं होतं नेहरूंच्या अध्यक्षतेखाली, त्यावेळी यांना मंत्रीपद दिलेलं होतं. त्याच्यानंतर 1952 मध्ये त्यांनी काय केलं, 1951-52 मध्ये त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याचं कारण एकच होतं, ज्यावरती राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला होता, हिंदू कोड बिल, जे महिलांच्या शक्ती, महिलांना ताकद देण्यासाठी किंवा महिलांच्या अधिकारासाठी आणलेलं होतं. आता मसुदा समितीचे अध्यक्ष यावरती प्रश्न विचारलेला आहे आणि यावरती प्रश्न विचारून झालेले PSI, प्री असेल मेन्स असेल, तर 29 ऑगस्ट 1947 डायरेक्ट डेट विचारलेले आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते आणि त्याचबरोबर यांचे सहकारी सुद्धा पाठ करून जावा, कारण का तर कोण कोण समितीमध्ये होते यावरती प्रश्न विचारला जातो, रिप्लेस कोण कोण झालं होतं. अर्थमंत्री यांचा प्रश्नच येणार नाही, परंतु अर्थमंत्री भारताचे त्यावेळेचे कोण होते, तर CD देशमुख यांनी अर्थमंत्री पदाचा कार्यभार सांभाळलेला होता, तर हे पद येणार नाही. हे दोन्ही वर्ष गिरगून गेले. पण इथं काय सांगितलं, तर इंग्रजांच्या कालावधीमध्ये सांगितलं आणि 46 इंग्रजांचा कालावधी होता, परंतु त्यांच्याकडे वेगळं मंत्रीपद होतं. 47 मध्ये इंग्रजांचा कालावधी येणार नाही, म्हणूनच कामगार मंत्री हे आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि कामगार मंत्री असत असताना एका मंत्र्याचं काम असतं की आपण ज्या डिपार्टमेंटचं मंत्री आहोत, तर त्या डिपार्टमेंटमध्ये असणाऱ्या सगळ्या तमाम भारतीय लोकांची समस्या काय असते. एक किस्सा सांगून देतो की हे जेव्हा हजारीबाग अर्थातच कुठं, तर सुवर्णरेखा नदीच्या काठावरती असणाऱ्या जमशेदपूर, ह्या जमशेदपूर सुवर्णरेखा नदीच्या काठावरती आहे. खनिज खूप सर्वात जास्त मिळतं. तर त्या जमशेदपूरमधून दगडी कोळसा बाहेर निघतो. तर खाण कामगारांची समस्या समजून घेण्यासाठी आंबेडकर ह्या जमशेदपूर, हजारीबाग तिकडं जमशेदपूरला निघून गेले होते आणि खाणीमध्ये ते किती खाली उतरले होते हे एका मंत्र्याचं बेस्ट लक्षण असू शकतं किंवा ते कर्तव्य असू शकतं. त्यांना सांगितलं लोकांनी की खाली रिस्क असू शकते, धोका असू शकतो. मग आंबेडकर उद्गारले होते की खाली रिस्क आहे, तर तुम्ही काम कसं करता आणि ते काम कसं करता हे मला पाहायचं की किती रिस्क मध्ये, त्याच्यानुसार मला कामगारांसाठी कायदा करता येऊ शकतो. आणि मग 8 तासांचे जे काही आहेत कामाचे तास, तर हे आंबेडकरांचीच देण आहे. बाकीचं सांगायला काही गरज, सांगण्याची आवश्यकता नाही वाटत, तुम्ही सगळेजण जाणकार आहात. तर याशा प्रकारच्या केसेस आंबेडकरांनी हँडल केल्या होत्या. आणि हे कामगार मंत्री होते. त्यावेळेचं सरकार होतं लित गोचं आणि लिंडलित गोच्या सरकारमध्ये डॉक्टर आंबेडकर कामगार मंत्री होते. मग इथं दामोदर व्हॅली असेल किंवा अनेक भारतातील नदीजोड प्रकल्प, तर हे खूप सारे कामगार मंत्री असताना त्यांनी मार्गी लावलेले होते. तर अशा पद्धतीने आंबेडकर इंग्रजांच्या कालावधीमध्ये कामगार मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. त्यानंतर पुढील लास्ट क्वेश्चन आहे की ईस्ट इंडिया कंपनीच्या छोट्या कामांना संबोधित करण्यासाठी
प्रश्न लक्षात ठेवा, खूपच नवीन टायटल आहे, परंतु उत्तर तुम्हाला जमायला पाहिजेच पाहिजे. तर ईस्ट इंडिया कंपनीच्या छोट्या कामांना संबोधित करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता कायदा आणलेला होता? ईस्ट इंडिया कामांना संबोधित करण्यासाठी, ईस्ट इंडिया कंपनीच्या लहान कामांना संबोधित करण्यासाठी तर पिट्स इंडिया ऍक्ट, ब्रिटिश युनियन कायदा 1935 चा, भारतीय संघराज्य कायदा आणि भारत शासन कायदा 1909 चा. तर हा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा तो येणार नाही, कारण का तर ईस्ट इंडिया कंपनीचा कार्यकाळ नव्हता. 1935 चा कायदा येणार नाही. मी प्रत्येक वेळी तुम्हाला एलिमिनेट करण्याचे एक ऑप्शन्स किंवा एक संधी देतोय. तो संधी कोणती आहे की प्रत्येक वेळी बरोबरच उत्तर यायला पाहिजे असं नसतं. प्रत्येक वेळी तुम्हाला नाही हे कोणतं असू शकत नाही यानुसार सुद्धा एलिमिनेट करू शकता, जसं मी आता करतोय. 1935 हा ऑप्शनच बनत नाही, 1909 हा ऑप्शनच बनत नाही, कारण ईस्ट इंडिया कंपनीचं साम्राज्य नाही. ब्रिटिश युनियन कायदा अशा प्रकारचा कोणता कायदा नव्हताच, ब्रिटिश युनियन कायदा. आणि जरी तो असेल तर तो भारताच्या बाहेर लंडनमध्ये असेल किंवा तो इंग्लंडमध्ये असेल, इंग्लंड देशामध्ये असेल. तर भारतामध्ये एकच कायदा बनला होता, म्हणजेच इथं एकच ऑप्शन दिलेले पिट्स इंडिया ऍक्ट. हा ऍक्ट आहे कधीचा तर 1784चा. द विल्यम पिट यांनी आणलेला हा कायदा होता. तर या कायद्याचं पाठीमागचं लक्षण काय होतं तर लॉर्ड नॉर्थ आणि चार्ल्स फॉक्स या दोघांचं सरकार पडलं आणि हंगामी प्रधानमंत्री कोण झाले होते तर विल्यम पिट हे हंगामी पंतप्रधान झाले. यांनी भारतातील असणाऱ्या वेगवेगळ्या सत्ता आणि त्याचबरोबर ब्रिटनमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या अपोज करणाऱ्या सत्ता सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्यांनी सांगितलं ईस्ट इंडिया कंपनीला प्रत्येक वर्षी आपण जर कर्ज देणार असेल तर आपण ईस्ट इंडिया कंपनीचं साम्राज्य किंवा जो भारतातील कारभार जो आहे तो ब्रिटिश पार्लमेंटकडे घेऊया. पार्लमेंट म्हणजेच कोणाची असणार आहे तर ती एक तर राजा किंवा राणीच्या अधीन असणार आहे. म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीचे सत्ता हस्तांतर करण्यासाठी 1784 मध्ये आणलेला पिट्स इंडिया ऍक्ट होता. परंतु एकाच वेळी सगळी सत्ता जर हस्तांतर केली तर भारतातील वर्ग रिप्लेस कसा होणार, अधिकारी वर्ग किंवा महसूल व्यवस्था. म्हणून प्रत्येक वेळी काय केलं तर सनदी कायदे आणायचं ठरलं आणि पहिला सनदी कायदा आला 1793चा. प्रत्येक सनदी कायद्याला 20 वर्षाची मुदतवाढ दिली. मग 1813, 1833 आणि 1853 आणि प्रत्येक संधी कायद्यामध्ये कंपनीकडून ठराविक भाग काढून घेण्यात आला होता. हाच आहे पिट्स इंडिया ऍक्ट. या कायद्यानुसार 2 बॉडीज बनवल्या होत्या. मी 2021च्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बोर्ड ऑफ कंट्रोल आणि त्याचबरोबर इथं इथं संचालक मंडळ म्हणू आपण त्याला, एक नियंत्रक मंडळ. हे बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रक मंडळ आणि त्याचबरोबर कोर्ट ऑफ डायरेक्टर म्हणजेच त्याला संचालक मंडळ म्हणू. अर्थातच याला COD आणि बोर्ड ऑफ कंट्रोल BOC आणि COD. तर हे 1858च्या कायद्याने बरखास्त केलं, बंद केलं आणि भारत मंत्री पदाची नव्याने निर्मिती केली होती. तर अशा पद्धतीनं COD आणि BOC हे 1784 मध्ये पिट्स इंडिया ऍक्टने सुरू केलेलं होतं. 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट अतिशय महत्त्वाचा कायदा आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क देण्यासाठी हेल्प करू शकतो किंवा मदत करू शकतो. नेहमीप्रमाणे एक छोटीशी स्टोरी पण सांगणार आहे तुम्हाला, जेणेकरून तुमच्यामध्ये उत्साह वाढत जायला पाहिजे आणि त्याचबरोबर इतिहासाबरोबर अवांतर पण काहीतरी भेटायला पाहिजे. इतिहास तर सगळे सांगून जातात, परंतु बाकीच्याही गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजेत. महत्त्वाचे की आपल्यामध्ये खूप सारी कॅपॅसिटी असते, परंतु आपण जो स्वतःमध्ये असणारी कॅपॅसिटी ओळखत नाही, तर ती ओळखायला शिका. तुम्ही काही करू शकता, सगळं काही करू शकता. एक गोष्ट कॉमन आहे सायन्समधली की प्रत्येकाच्या मेंदूचं वजन हे 1350 ते 1400 ग्राम आहे. हे जेव्हापासून तुम्ही 5वी पासून जेव्हा शिकत आहात तिथपासून आहे. मग कोणीतरी पोस्ट घेतो आणि कोणीतरी पास होऊन जातो. समजलं? कोणीतरी काय करतो तर पास होऊन जातो आणि कोणीतरी अजून संघर्ष करत असतो, परंतु संघर्षामध्ये काहीतरी चुकतंय याच्यावरती कधी नोटीस नाही करत आपण. महत्त्वाची गोष्ट मला हे जाणवते प्रकर्षाने या टीचिंगच्या फील्डमध्ये असताना की आपल्या ज्या चुका आहेत हे आपण कधीच लिहित नाही. आपल्याला काय होतं की आपण दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये न्यायाधीश होतो आणि आपल्या बाबतीमध्ये वकील होतो. वकील म्हणजेच काय तर आपण फक्त डिफेंड करतो, आपण प्रोटेक्शन करतो आपल्या स्वतःचं. आपण जरी चुकलो तर आपण ते सांगत राहतो की मी कसा बरोबर आहे, पण दुसऱ्याच्या बाबतीमध्ये आपण काय होतो, जज होतो, न्यायाधीश होतो की त्याला आपण सल्ला देऊन देतो की हे असं तू करू शकतो. परंतु आपल्या जर चुका सगळ्या लिहित बसला तुम्ही तर तुम्हाला वही सुद्धा कमी पडेल, नोटबुक सुद्धा भरून जाईल. म्हणून स्वतःच्या चुका लिहा आणि त्यातून तुम्ही योग्य मार्ग पकडा, पटकन तुम्ही पास होऊन जाऊ शकता. ह्या सगळ्या बॅचेस आहेत. काही इतिहासाची अडचण आली तर या नंबरवरती फोन करू शकता मेसेज करून. आणि तुम्हाला अजून काही बॅचेसबद्दल माहिती पाहिजे असेल तर हा ऑफिसचा नंबर आहे. आणि शेवट गोड व्हावा अशा पद्धतीने मी तुमच्यासाठी स्टोरी घेऊन येतोय. ते आहे थॉमस अल्वा एडिसन यांची. जेव्हा लहानपणीचा किस्सा आहे, मी एका मिनिटामध्ये तुम्हाला समजावून सांगतो
की आपल्यामध्ये कॅपॅसिटी असते आणि ही कॅपॅसिटी आपण ओळखू शकतो, पण आपल्यापेक्षा इतर लोक सुद्धा ओळखत असतात आणि त्यांनी जाणीव करून देणं गरजेचं असतं. थॉमस अल्वा एडिसनची स्टोरी तुम्ही सगळेजण परिचित आहात त्या स्टोरीबद्दल. ज्यांना माहित आहे त्यांनी स्किप केलं तरी चालतंय, परंतु ज्यांना माहित नाही त्यांनी जरूर ऐका. एकदा शाळेतून आले, हातामध्ये एक चिठ्ठी घेऊन आले. आईच्या हातामध्ये चिठ्ठी दिली, आईने वाचली. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं. ह्याने विचारलं की काय आहे त्या चिठ्ठीमध्ये. यांनी सांगितलं की या चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय की तुमचा मुलगा एवढा हुशार आहे की आमची शाळा काय, या शहरातली कोणतीच शाळा तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही. शक्य झालं तर त्याला घरी शिक्षण द्या. आणि ती चिठ्ठी त्या आईने आपल्या एका जुन्या पेटीमध्ये लपवून ठेवले, एका पुस्तकामध्ये किंवा 2 पुस्तकांच्या मध्ये. आणि असं सांगितल्यानंतर यांचं शिक्षण झालं घरी सुरू. घरी खूप सारं शिकवलं आणि घरचं शिक्षण शक्यतो प्रॅक्टिकली असतं. मला एक लास्ट कॉल आला होता की हे एमपीएससी, हा एमपीएससी म्हणजे माझ्यासाठी जॉब नाही तर ती एक सर्व्हिस आहे. लक्षात ठेवा, जॉब आणि सर्व्हिस ह्या दोन्हीमध्ये फरक असतो. आणि त्यांनी सांगितलं होतं की ही माझ्यासाठी सर्व्हिस नाही तर ही माझ्यासाठी जॉब नाही तर ही माझ्यासाठी सर्व्हिस आहे. आणि सर्व्हिस म्हणजे सेवा असते आणि ही सेवा करण्यासाठी तुम्ही सगळेजण येत असता. ठीक आहे. तर ही चिठ्ठी काय झालं की त्यांना घरी शिकवून दिलं. प्रॅक्टिकल शिक्षण सुरू झालं होतं घरचं. आणि प्रॅक्टिकल शिक्षण ही प्रयोगशाळेमध्ये, तुम्ही सगळेजण सायन्स झालं असेल तर तुम्हाला माहित असतं. मग घरचं शिक्षण प्रॅक्टिकल सुरू झालं. अर्थात त्यांची संशोधक बुद्धी ही जागी होत गेली. एवढे मॅच्युअर होत गेले, एवढे संशोधन करू लागले की त्यांनी जगाला प्रकाशामध्ये आणलं. म्हणजेच म्हणतात ना, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन येणारे काही लोक असतात, त्यांना इतिहास कधीच विसरत नाही. आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा अंधारात घेऊन येणार, प्रकाशात घेऊन येणारे लोक अंधारातून, त्यांना तुम्ही कधी विसरू नका. कारण का तर तुम्हाला प्रत्येक वेळी त्यांनी मदत केलेली असते. मग यांचं घरी शिक्षण सुरू झाल्याने भविष्यामध्ये हे थॉमस अल्वा एडिसन झाले होते की ज्यांनी 999 प्रयोग केले. आणि जेव्हा असे प्रयोग करत होते, हे अतिशयोक्ती असू शकते पण सांगायचा उद्देश हा आहे की प्रयोग करत राहा. आणि प्रयोग करत गेले, प्रयोगशाळेला आग लागली. त्यावेळी ते प्रयोगशाळेच्या बाहेर उभा राहून हसत होते. प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह घ्यावी असं नसतं. आणि 999 प्रयोग झाल्यानंतर पत्रकाराने विचारलं, तुमची प्रयोगशाळा जळते आणि तुम्ही हसताय. त्यांनी सांगितलं काय, तर हे जे प्रयोग असे जळतायत आतमध्ये की ज्यांनी कधीच पुढे भविष्यात काहीच आउटपुट देणारे नव्हते किंवा ते फेल गेलेले प्रयोग होते. आणि याच्यानंतर जो प्रयोग करेल ना तर तो सक्सेस असेल. म्हणून 999 प्रयोग हे अपयश होते, ते जळून खाक झाले. मला त्याचं काहीच दुःख नाही. आणि म्हणून त्यांनी पुढचा प्रयोग केला, त्याच्यामध्ये तो बल्ब बनलेला होता. अर्थातच जगाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन आले होते. आणि मग जेव्हा शेवटी भविष्यामध्ये जेव्हा बल्ब वगैरे शोधला आणि जेव्हा त्यांचं जुनी ट्रंक एकदा ओपन केली तर त्या ट्रंकमध्ये कागद सापडला जो शिक्षकाने त्यांच्या लहानपणी दिला होता. आणि त्या कागदावरती असं लिहिलं होतं की तुमचा मुलगा एवढा मतिमंत आहे की त्या शहरातली कोणतीही शाळा त्याला शिकवू शकत नाही. शक्य झालं तर घरी शिकवा, नसेल तर शाळा शिकवू नका. परंतु आई असते. आणि शेवटी त्यांनी त्याला ट्रान्सलेट करून सांगितलं होतं, एक कॉन्फिडन्स दिला होता. तोच कॉन्फिडन्स आम्ही तुम्हाला लेक्चरच्या माध्यमातून देतो. इतिहास असेल किंवा इथं असणारी सगळी जी स्पर्धाग्रामची टीम आहे तुम्हाला मोटिवेट करते, त्याचबरोबर नॉलेज भरपूर देते. फक्त घ्या, पटकन पास व्हा. मी म्हणतो विद्यार्थी तसे म्हणतो तुम्ही स्वार्थी झालं पाहिजे तो या नॉलेजसाठी. आणि अमेरिकेनं यांचं जेव्हा देहांत झालं, निधन झालं, तर अमेरिकेनं काही तासांसाठी, काही वेळेसाठी पूर्ण अमेरिकेची लाईट शटडाऊन केली होती. म्हणजेच एक अमेरिका, एक एवढा मोठा डेव्हलप कंट्री, एका व्यक्तीसाठी जर लाईट शटडाऊन करत असेल तर ह्या व्यक्तीचं महत्त्व किती मोठं आहे. म्हणूनच प्रत्येकामध्ये एक कॅपॅसिटी असते, ती ओळखायची असते. अर्थातच इथं आहे की स्वप्न मोफतच असतात, परंतु त्यांचा पाठलाग करत असताना जी तुम्हाला किंमत मोजावी लागते तर ही आयुष्यातली खूप मोठी किंमत मोजावी लागते. म्हणून स्वप्नाचा पाठलाग करत असताना तुम्हाला योग्य मार्ग पाहिजे, योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन पाहिजे. आणि ह्या सगळ्या मार्गदर्शनाशिवाय तुम्ही कोणताही प्रवास शक्यतो करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अधिकारी होण्यासाठी आम्ही सगळे सपोर्ट करतोय. त्याच्यासाठी खूप मोठ्या शुभेच्छा असतील आमच्याकडून, नेहमीच असतात. तशाच पद्धतीने या लेक्चरच्या नंतर सुद्धा शुभेच्छा असतील. चलो, ऑल द बेस्ट, विश ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि काळजी घ्या, काळजी करू नका, काळजी घ्या. थँक्यू.